नमस्कार मंडळी, तुमचं VS व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी भात। त्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ हे आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचे आहेत, कारण त्यानंतर आपण भात शिजताना त्या वाटीने मोजून पाणी घालणार आहोत। सो मी तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना 20 मिनिटे भिजत ठेवलेले आहे पाण्यात। त्यानंतर आपण कोळंबी मॅरिनेट करून ठेवणार आहोत। त्यासाठी मी वापरलेला आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि खोबऱ्याचं वाटण। त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट पण थोडी वापरलेली आहे। नंतर त्यामध्ये घातलेला आहे हळद, मीठ आणि लिंबू। हे मॅरिनेट करून आपल्याला कोळंबी कमीत कमी अर्धा तास ठेवायची आहे। मी कोळंबी भात कुकरमध्ये बनवत आहे, तुम्ही पातेल्यामध्ये बनवला तरी चालेल। त्यासाठी मी 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घेतलं आहे। हे गरम झाले की त्यामध्ये आपण फोडणीसाठी टाकणार आहोत जिरे, तमालपत्र, दालचिनी आणि दगडी फूल। जिरे तडतडलं की त्याच्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत। कांदा गुलाबी रंगावर भाजल्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि थोडं खोबरं घालून वाटण केलेलं ते टाकणार आहोत। त्यानंतर ते वाटण भाजल्यावर आपण त्यामध्ये 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीक, ती टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। मसाल्यामध्ये मी हळद, लाल मिरची पावडर, घरगुती आपला मसाला, त्याच्यानंतर कोळंबी टाकून ते चांगलं परतवून घेतलेलं आहे। कोळंबी आपल्याला चांगली मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे, तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी त्याच्यामध्ये आपला 20 मिनिटे भिजवून ठेवलेला तांदूळ टाकलेला आहे आणि तांदूळ ही आपल्याला मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 कप आपलं नारळाचं दूध टाकणार आहोत आणि 2 कप पाणी टाकणार आहोत। म्हणजेच आपण इथे 2 कप तांदळासाठी आपण 3 कप पाणी वापरलेलं आहे। त्याच्यातल्या 3 कपातल्या पाण्यापैकी मी 1 कप नारळाचं दूध वापरलेलं आहे। हेच प्रमाण तुम्ही ठेवायचं आहे। हेच प्रमाण अचूक तुम्ही वापरलं तर आपला भात एकदम मोकळा होतो। त्यानंतर कुकरला मी मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावरच तो मी उघडलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला कोळंबी भात तयार झालेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे। ह्या प्रमाणात जर तुम्ही बनवला तर बिलकुल ते चिकट होत नाही आणि व्यवस्थित होतो।